उदाहरण देऊन सांगतो, सोप्या भाषेत सांगतो. तुमची आमची आजकालची भक्ती कशी आहे, आपण सर्वजण देवाला नारळ फोडतो, बरोबर आहे. ते नारळ जर खराब निघलं काय म्हणतो, बोला बोला बोला, काय म्हणतो, पावलं. आणि चांगलं निघलं तर नखानं कोरून देवाजवळ ठेवतो आणि बाकीचं घराकडे घेऊन जातो. अशी भक्ती आहे. आणि अशी भक्ती असेल तर देव आपल्याला पावणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, मला सांगायचं काय, आपली भक्ती जर माऊली ज्ञानोबरायांसारखी, तुकोबरायांसारखी, नामदेवरायांसारखी असेल तर देव आज सुद्धा आपल्याला भेट द्यायला तयार आहे. परंतु तेवढं प्रेम आपलं आज या जगामध्ये राहिलं नाहीये. अरे माऊली ज्ञानोबराय तर गोड दृष्टांत देतात. माऊली ज्ञानोबरायांचा दृष्टांत आलेला आहे ज्ञानेश्वरी मधला. माऊली ज्ञानोबराय सांगतात, आपण भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्या जीवनातले किती पाप जळतात यावर सुंदर एक ओवी खर्च केलेली आहे माऊली ज्ञानोबरायांनी. माऊली ज्ञानोबराय सांगतात, जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही काय करा, आता आपण शेतकरी आहात, बरोबर आहे. आपल्या शेतामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गवत वाळतं, आपण ते गवत कापायचं, त्याच्या पेंड्या बांधायच्या आणि वाळलेल्या गवताच्या पेंड्या बांधल्याच्या नंतर त्याची सुडी रचायची. आणि ती सुडी किती मोठी रचायची, माऊली ज्ञानोबराय सांगतात, आपल्या डोळ्याला दिसल एवढ्या मोठ्या डोंगरा एवढी ती सुडी रचायची. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, एवढी मोठी जर सुडी जाळायची असतील तर तुम्हाला किती माचीसच्या काड्या पेट्या लागतील, बोला बोला, एक काडी पेटी लागेल? नाही 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 नाही, त्याच्यातली फक्त एक काडी पुष्कळ आहे. माऊली ज्ञानोबराय सुद्धा तेच अग्नी मिळे समरस झाले. वा वा वा, टाळ टाळ. तृणाग्नी मिळे समरस झाले. तृणाग्नी मिळे समरस झाले. तृणाग्नी मिळे समरस झाले. वा वा वा. तृणाग्नी मिळे समरस झाले. तृणाग्नी मिळे समरस झाले. तृणाग्नी मिळे समरस झाले. तृणाग्नी मिळे समरस झाले. तैसे नाम केले जपता हरी. तैसे नाम केले जपता हरी. तैसे नाम केले जपता हरी. हरी मुखे हरी मुखे म्हणा. 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 वा. माऊली ज्ञानोबरायांच्या हरिपाठामधलं प्रमाण आहे, तृण अग्नी मेळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपता हरे. जसं एखाद्या डोंगरा एवढी सुडी जाळायची असेल तर एक माचीसची काडी पुष्कळ आहे. माऊली ज्ञानोबराय सुद्धा तेच सांगतात, तुम्ही जीवनामध्ये आल्याच्या नंतर डोंगरा एवढे जरी पाप केले आणि ते सर्व जर पाप जाळायचे असतील तर माझ्या भगवंताचं एक नाम पुष्कळ आहे. एवढंच नाही महाराज, नाम संकीर्तन साधन पै. जळतील पापे जन्मांतरीचे. जळतील पापे जन्मांतरीचे. जळतील पापे जन्मांतरीचे. जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. पापे जन्मांतरीचे. हो हो
वा, भगवंताच्या नावामध्ये किती ताकद आहे. महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. एवढं भगवंताचं सुंदर नाव आहे. पण महाराज एवढं सुंदर नाव असून सुद्धा माणूस आज माझ्या भगवंताचं नाव घ्यायला तयार नाहीये. का? कारण त्याचं कारण असं आहे. महाराज म्हणतात, हा माणूस संसारामधले गुंतलेला आहे आणि संसारामधून जर मुक्त व्हायचं असेल तर महाराज म्हणतात भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हा झाला आपला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा माझा हा होता की तुमचं आमचं कर्म शिल्लक राहिलं म्हणून जन्म आहे. पण का हो, साधू संतांच्या जीवनामध्ये कर्म सुद्धा शिल्लक राहत नाही. का राहत नाही? त्याचं कारण असं आहे. माऊली ज्ञानोबराय गोड वर्णन करतात. माऊली ज्ञानोबराय सांगतात, आगा कर्मी जे उरावे तै ती सुखी दुखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. याला कर्म म्हणतात. हा, कारण कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. महाराज म्हणतात, जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. जन्म मिलना ये तो भाग्य की बात है. जन्म मिलना ये तो भाग्य की बात है. मृत्यु होना ये तो समय की बात है. लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर जर पाठीमागं काही शिल्लक राहत असेल तर चांगलं किंवा वाईट कर्म केलं तेवढंच शिल्लक राहतं. बाकी काहीही शिल्लक राहत नाहीये. म्हणून मला सांगायचं काय, कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागतं आणि कर्मापासून कोणाची सुटका आतापर्यंत झालेली नाहीये. गोड दृष्टांत देतो, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका काय झालं. एक व्यक्ती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याने चालत होता आणि चालत असताना त्याला पुढे गेल्याच्या नंतर एक आमराई लागली आणि आमराईकडे लक्ष गेलं. त्या व्यक्तीचं लक्ष एका आंब्याकडे गेलं आणि त्या आंब्याला त्या व्यक्तीनं पिकलेला पाड पाहिला. महाराज कर्म सांगत आहे, लक्ष देऊ नाही का. त्या व्यक्तीनं आंब्याला पिकलेला पाड पाहिला आणि तो व्यक्ती रस्त्यावर असताना त्याला खाण्याची इच्छा निर्माण झाली. पण मला खरं सांगा, नुसती इच्छा निर्माण होऊन तो पाड आपल्यापर्यंत येणार आहे का? नाही, तिथपर्यंत जावं लागणार आहे. मग त्या व्यक्तीनं काय केलं, तिथपर्यंत तो व्यक्ती गेला. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, पाहिला कोण होता? डोळ्यानं. तो त्या आंब्यापर्यंत गेला कशानं? पायानं. जाऊन फायदा नाही, तोडावाही लागेल. तोडण्यासाठी मदत केली कशानं? हातानं. तोडला हातानं, खाल्ला तोंडानं, चव लागली जीभला, भरलं पोट आणि मन काय झालं? शांत. पाहिला होता डोळ्यानं, तिथपर्यंत गेले पाय, तोडला हातानं,